फर्स्ट इयर पॉलिटेक्निक डिप्लोमा 2026-27 तर विद्यार्थ्यांना काल कॉलेजेस मिळालेले आहे. आजपासून ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. तर आता तुम्हाला लॉग इन केल्यानंतर सीट ॲक्सेप्ट करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन येत असेल, एक येत असेल फ्रीज आणि दुसरं येत असेल बेटरमेंट. तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि जी प्रोसेस आहे तुम्हाला कशी कंप्लीट करायची, कारण यामध्ये तुमच्याकडून जर एक चूक झाली तर तुम्ही या प्रोसेसमधून बाहेर केले जाऊ शकता. त्यामुळे व्यवस्थित ही जी प्रोसेस आहे ही करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर कॉलेज पाहिजे असेल, कॉलेज पाहिजे नसेल, पुढील राऊंड ट्राय करायचा असेल, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी साईडवर या. साईडवर आल्यानंतर आपल्याकडे ऑप्शन आहेत ते म्हणजे कॅन्डिडेट लॉग इन. तर सर्वात प्रथम आपल्याला कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यामध्ये तुमच्याकडे आय डी आहे, आय डी टाका, पासवर्ड टाका आणि सर्वात प्रथम आपल्याला साइन इन करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या प्रोफाईलमध्ये आपल्याला इन्सर्ट व्हायचं आहे. साइन इन झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडत असेल. यामध्ये ऑप्शन आहे ते म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स तुम्हाला सुद्धा दिसत असेल जर तुमचा नंबर लागलेला असेल तर. जर नंबर लागलेला नसेल तर तुम्हाला हे ऑप्शन येणार नाही. ठीक आहे. तर सीट ॲक्सेप्टन्सचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्यामध्ये कॅपराउंड 1चं एक ऑप्शन येणार, त्याच खाली आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे. तर बघू शकता त्याखाली आपल्याला राऊंड 1 असं एक ऑप्शन आलेलं आहे. तर राऊंड 1ला क्लिक करा. आता यामध्ये संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकत आहे. ठीक आहे. यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन स्टार्टिंगला आणि त्यानंतर सीट ॲक्सेप्ट करण्याबद्दलची माहिती आपल्याला तिथे दिसून पडेल. तर बघू शकता अशा प्रकारे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर इथे बघा आपल्याला एवढ्या 4 स्टेप कंप्लीट करायचे. सर्वात प्रथम बघा तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. कशाचं व्हेरिफिकेशन? तुम्ही जेवढेही आतापर्यंत जो फॉर्म भरलेला होता, ज्यामध्ये तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, डॉक्युमेंट्स टाकलेले आहे, ते संपूर्ण माहिती बरोबर आहे की नाही अशाबद्दल तुम्हाला विचारण्यात येणार आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये आपल्याला आता क्लिक करून 1 बाय 1 जसं मी तुम्हाला सांगेल त्याप्रकारे तुम्ही सुद्धा एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमची जी प्रोसेस आहे ही कंप्लीट करा. ठीक आहे. तर आता आपल्याला जे व्हेरिफिकेशन आहे हे व्हेरिफिकेशन स्टार्टिंगला आता करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण विद्यार्थी ज्यांना ॲडमिशन घ्यायची असेल ते सुद्धा विद्यार्थी करू शकतात. ज्यांना ॲडमिशन घ्यायची नसेल ते विद्यार्थी, फक्त एवढंच आहे की एखादा विद्यार्थी असेल ज्याला कॉलेज मिळालेलं आहे, त्याला जर वाटत असेल की मला या राऊंडमध्ये काहीच करायचं नाही आहे, मला 1000 रुपये भरायचे नाही आहे, मला ॲडमिशनसुद्धा घ्यायची नाही आहे, मला दुसरा राऊंड ट्राय करायचा, तर तो विद्यार्थी काहीच करणार नाही. क्लिअर? त्याने काही जरी नाही केलं तरी हे संपूर्ण प्रोसेस त्याची कॅन्सल होऊन जाणार आणि पुढील राऊंडमध्ये तो फ्रेशमध्ये फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमची संपूर्ण तुमचा जो फॉर्म होता तुम्ही भरलेला आहे. बघू शकता ही माहिती आपण ब्लर केलेली आहे, कारण यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. तुमचे मार्क्स वगैरे A to Z माहिती तुम्हाला एकदा चेक करायची आहे. कुठे नंबर लागलेला आहे, चॉईस कोणती मिळालेली आहे, संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर आहे. आता त्यानंतर बघा इथे तुम्हाला विचारण्यात येणार आहे की तुमची कास्ट OBC आहे का? हो, करेक्टला क्लिक करा. SSC मार्क्स 89 करेक्ट करा. सायन्सला 55 करेक्ट. इंग्लिशमध्ये मार्क्स किती आहे करेक्ट करा. टोटल ॲग्रिगेट 84.20 आहे करेक्ट करा. जेंडर फिमेल आहे करेक्ट करा. TFWS ऑप्शन घेतलेलं होतं का? हो, करेक्ट करा. संपूर्ण ऑप्शनला तुम्हाला करेक्ट करायचं आहे. ठीक आहे. कारण की यामध्ये तुम्ही जी माहिती व्हेरिफिकेशनला दिलेली आहे तीच माहितीबद्दल तुम्हाला विचारण्यात येत आहे. आमची माहिती संपूर्ण ओके आहे. आम्ही यामध्ये करेक्ट करून संपूर्ण ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर जन्मतारखेला सुद्धा करेक्ट केलेलं आहे. तुम्ही जे डॉक्युमेंट्स टाकलेले आहे तुमचे डॉक्युमेंटचं सुद्धा व्हेरिफिकेशन झालेलं आहे. जेही कॉलेज असेल त्यांच्याकडून तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केलेले आहे, त्यामुळे इथे सुद्धा तुम्ही व्हेरीफाईड करू शकता. कारण की तुमचे डॉक्युमेंट्स ऑलरेडी तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन घेतलेलं होतं आणि जेही तुमचे शिक्षक वगैरे असेल त्यांनी तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केलेले आहे, त्यामुळे काही अडचणच नाही आहे. तर इथे सुद्धा आम्ही संपूर्ण याच्यामध्ये व्हेरीफाय करून घेतलेलं आहे. म्हणजे साधारणतः आमची संपूर्ण माहिती बरोबर आहे असं आम्ही सांगितलेलं आहे. करेक्ट आणि व्हेरीफाय. क्लिअर? कारण की संपूर्ण माहिती तुम्ही सुद्धा जे भरलेली आहे ती माहिती एकदा चेक करा आणि त्यानंतर इथे करेक्ट करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला स्टार्टिंगला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन दिसेल थोडी. त्यानंतर बघा तुम्हाला 2 ऑप्शन आलेले. आता इथे सर्वात इम्पॉर्टंट काम आहे तुमचं. इथे आहे बेटरमेंट आणि इथे आहे फ्रीज. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल ते विद्यार्थी फ्रीज करणार, म्हणजे ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे तुम्ही फ्रीज करा. इथून OTP सेंड करा, OTP टाका. 1000 रुपये तुम्हाला चालान पेड करायचं आहे. चालान पेड केले तुम्ही की लगेच तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार आणि तुम्हाला ॲडमिशनला जायचं आहे. आता राहिला प्रश्न बेटरमेंटचा. तर बेटरमेंटमध्ये काय करायचं बघा. तर ज्यांनाही समजा या राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे परंतु या राऊंडमध्ये ॲडमिशन घ्यायची नाही आहे, ठीक आहे, तर ते विद्यार्थी काय करू शकतात बघा. तर ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे परंतु जर प्रवेश घ्यायचा नसेल तर तुम्हाला यामध्ये बेटरमेंट ऑप्शन क्लिक करायचं आहे. आणि बेटरमेंट ऑप्शन जर तुम्ही क्लिक केलं, समजा एक उदाहरण देऊन सांगतोय, एका विद्यार्थ्याला 4 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे,
म्हणजे प्रिफरन्स तुमचा 1 2 3 4 दिलेला आहे, 4 नंबरचा प्रिफरन्स मिळालेला आहे, परंतु हा प्रिफरन्स तुम्हाला पाहिजे नाही आहे. म्हणजे हे वरच्या 3 मध्ये ट्राय करायचं आहे. तुम्ही काय करू शकता, बेटरमेंट करू शकता. बेटरमेंट केल्यानंतर काय होणार, ही 4थ्या नंबरची जागा तुमच्या जवळ रिझर्व राहणार, म्हणजे तात्पुरती सीट बुक राहणार तुमची. आणि त्यानंतर तुम्ही पुढील राऊंडमध्ये जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकता, किती पण कॉलेज ॲड करू शकता. त्यानंतर शेवटचं जे कॉलेज राहील त्याखाली तुम्हाला हे कॉलेज ॲड होऊन जाणार. क्लिअर. तर त्यानंतरची जी प्रोसेस असेल ही आपण तुम्हाला वेळेवर सांगू. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, जर प्रवेश घ्यायचा असेल तर फ्रीज करा, पुढील राऊंडमध्ये ट्राय करायचं असेल तर बेटरमेंट करा. आणि तिसरा प्रश्न, जर एखादा विद्यार्थी आहे की ज्याला या राऊंडमध्ये कॉलेज लागलेलं आहे, त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज बेटरमेंट म्हणजे पुढील राऊंडसाठी ठेवायचं सुद्धा नाही आहे आणि त्या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायची सुद्धा नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी काहीही करायची गरज नाही आहे. ॲटोमॅटिक ही जी जागा आहे, म्हणजे जी जागा त्या विद्यार्थ्याला मिळालेली आहे, ही जागा कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे त्याच्याकडे कोणताही ऑप्शन राहणार नाही. तो विद्यार्थी फ्रेशमध्ये नवीन कॉलेज राऊंड 2 मध्ये टाकू शकते. क्लिअर. यामध्ये जर कोणाला काही डाऊट्स असेल तुम्ही मला सुद्धा विचारू शकता, किंवा जास्त कन्फ्युजन वाढत असेल तर ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला व्हिजिट करा. तिथे जेही शिक्षक असेल ते तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगणार. क्लिअर. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे. क्लिअर. अजून एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो, ॲडमिशन घ्यायची असेल तर फ्रीज करा, दुसरा राऊंड ट्राय करायचा असेल तर बेटरमेंट करा. क्लिअर. ओके. त्यानंतर गेट OTPला क्लिक करा. तुमचा जोही मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्यावरती एक OTP येणार, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. OTP इन्सर्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर बघू शकता 1000 रुपयाचं चालानचं ऑप्शन आलेलं आहे. पे नावला क्लिक करावं लागेल. पे नावला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर अशा प्रकारे पेमेंटचं ऑप्शन येणार. यामध्ये हा बारकोड आहे. या बारकोडवर 1000 रुपयाचं पेमेंट तुम्ही GPay फोनपेवरून करू शकता. तर इथे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पेमेंट करून घ्या. पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचं कन्फर्मेशन मिळून जाणार तुम्हाला आणि तुमचा जो फॉर्म आहे हा सबमिट होऊन जाणार. बघू शकता फॉर्म सबमिट झालेला आहे. संपूर्ण माहिती आपण ही ब्लर केलेली आहे कारण की यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला ऑप्शन येणार ते म्हणजे प्रिंट. तर प्रिंटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रिंटला क्लिक केल्यानंतर बघू शकता संपूर्ण फॉर्मची प्रिंट तुमच्यासमोर आलेली आहे. इथून तुम्हाला प्रिंट काढून घ्या, 2 प्रतीमध्ये काढा आणि तुमचे डॉक्युमेंट्स घ्या आणि आपले जेही कॉलेज तुम्हाला अलॉट झालेले आहे त्या कॉलेजला जा आणि आपला प्रवेश निश्चित करा. तर या प्रकारे तुम्ही सीट ॲक्सेप्ट करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगण्यात आलेली आहे. तरी काही अडचण असेल तर तुम्ही जवळचं जेही तुम्हाला कॉलेज मिळाले असेल त्या कॉलेजला जा, त्यांच्याकडे संपूर्ण माहिती घ्या, ते तुम्हाला गाईड करतील आणि तुमचा जो प्रवेश आहे हा तुम्हाला निश्चित करून देतील. आणि काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिली जाणार आणि यानंतर जो कॅपराऊंड 2 होणार आहे त्या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर पॉलिटेक्निक डिप्लोमा फर्स्ट इयर, तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.